का सरकार एवढं भ्रष्ट झालेलं आहे, खालीपर्यंत भ्रष्टाचार का रुजलेला आहे की साधा बाबू सुद्धा आता फाईट पुढे सरकवण्यासाठी त्या बिचाऱ्यांना लुटल्याशिवाय पुढे सरकवत नाही. या महाराष्ट्रामध्ये मी अशी परिस्थिती कधीच पाहिली. कोणावरच धाक राहिला नाही. फक्त केवळ मंत्रालयातच भ्रष्टाचार आहे असं नव्हे. मंत्रालयात तर आता मोठा अड्डाच झालाय की त्याच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागात अशी लूट चालली सामान्य माणसाची की कुठल्याही फाईलवर सही करायसाठी चिरीमिरी घेतल्याशिवाय ते होऊच शकत नाही आणि भयावह परिस्थिती निर्माण झाली. आता यांना वाटतंय की सुरक्षित स्थळ कोणताही सही करून पैसे कमवायचे. आता बिअर बार निवडायला लागले. कार्यालयात घेत नाही तर बिअर बार मध्ये बिअर पिता पिता दोनही आनंद घ्यायचा. म्हणजे दारूचा घोटे घेऊन आनंद घ्यायचा आणि खालून टेबला खालून पैसे घेऊनही आनंद घ्यायचा. आता दुहेरी आनंदात ही सरकार चाललेलं आहे. एकीकडे नशा आणि दुसरीकडे पैसा. पैसा आणि नशा दोघांमध्ये अखंड बुडून आनंद घेऊन सामान्य माणसाला वाऱ्यावर सोडून असा तुघलकी कारभार एकूण महाराष्ट्रामध्ये दिसतोय. त्याचाच तो परिणाम आता आपल्याला बघायला मिळतो.